तर नमस्कार मित्रांनो, धमाकेदार ब्लॉग मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज दही हंडी स्पेशल ब्लॉग असणार आहे आपला. एक राधा आणि एक कृष्ण. आपले 250 सबस्क्राईबर कंप्लीट झालेले, तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दही हंडी दाखवण्यासाठी निघलेलो आहे घरून. तुम्हाला दाखवतो मग दही हंडी. मी आता डायरेक्ट क्रांती चौकात जाणार आहे. क्रांती चौकात सगळ्यात मोठी दही हंडी आहे, तर मग ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि खूप साऱ्या टीमा येणार आहे. म्हणजे हे रेल्वे स्टेशनचं उड्डाणपूल आहे. ढगाळ वातावरण पाहू शकता तुम्ही. मी हमेशा इथे येतो आणि मला ट्रॉफिक भेटते. क्रांती चौकात गेल्यानंतर मला माझे मित्र भेटले. अभिषेक आणि त्याचे 2 मित्र होते. आणि दही हंडीचं खूप मोठं असं स्टेज होतं क्रांती चौकात. एक साईडचा रस्ता बंद केलेला होता आणि 4 वाजता अशी गर्दी झालेली होती मस्तपैकी. मग लगेच भावांनो त्यांनी दही हंडी आणली आणि क्रेनच्या सहाय्याने वर नेण्याची तयारी चालू झाली. आणि अशाच प्रकारे तिथं खूप मोठे प्राईज होतं मित्रांनो त्या दही हंडीत. आपल्या संभाजीनगरच्या 5,51,000चं. तर भावांनो इथं दही हंडीची एक टीम आलेली आहे. आणि गर्दी खूप असल्यामुळे मी नंतर व्हॉइस ओव्हर करतो या काही क्लिपांना, कारण की गर्दी खूप होती आणि तिथे गाणे पण चालू होते. 2 हात कोणाला, 2 हात वरती करा, 2 हात ज्यांना एक हात येते एक हात वर, 2 हात कोणाला. आणि जोरदार टाळ्या आपण. हे गाणं मी कट करतोय कारण की आपल्या चॅनलवर कॉपीराईट येईल, त्याच्यामुळं हे गाणं मी थोडंसं कट केलेलं आहे. लगेच दुसऱ्या टीमचं आगमन झालेलं आहे. तिथं आरंभ, गोविंद पथक आणि एक संघ 2 टीमा होत्या तिथं मित्रांनो. आपलं पथक सुरू करायचंय. सावी दत्त गोविंद पथक. मग गोविंद पथकने लगेच थर लावण्याची तयारी चालू केली आणि काही क्षणात ते थर लावते. थर लावण्याची सुरुवात झालेली आहे तिथं अशाच प्रकारे. आणि गोविंद पथकने 5च थर लावलेले आहे भावांनो. अध्यक्ष मधुरजी चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शहराचे लाडके महापौर माननीय श्री नंदकुमारजी घोडेले साहेब यांचं स्वागत करायचं आहे. मधुरजी चव्हाण यांनी. साई दत्त गोविंद पथक. पाचवा थर चढलेला आहे. सावकाश. व्हेरी गुड. हाती घोडा पालखी. येथे नंदकुमारजी घोडेले साहेब यांचं स्वागत होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच साईदत्त गोविंद पथक यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. उत्कृष्ट असे 5 थर लावलेले आहेत. साईदत्त गोविंद पथक 2 जण स्टेजवर यायचे, बाकीचे सगळे गाडीवर बसायचे. लवकर लवकर. साईदत्त गोविंद पथकाने थर लावल्यानंतर लगेच आरंभ, गोविंद पथक यांनी थर लावण्याची तयारी केली आणि त्यांनी पण 5च थर लावले. हाती घोडा पालखी. आरंभ गोविंद पथक या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे त्यांनी 5 थर लावलेले आणि अशा खूप छान प्रकारे थर कंप्लीट झालेले. जोरदार टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या.
श्री जबरे हनुमान या पथकाची हे आगमन झालेले आहे. जबरे हनुमान मग मी शूट करीत होतो आणि लगेच मागून माझा भाचा म्हणे मामा मी पण आलो म्हणे तिथं दहीहंडी पाहिला म्हणे. मग आपली दाजी छोटी ताई आणि आपला भाचा तिथं आला दहीहंडी बघण्यासाठी. मग स्टेजवर खूप छान अशी परफॉर्मन्स चालू झालेली आहे मित्रांनो. तिथं श्रीकृष्णाचे आणि राधाचं रिक्रिएट करून तिथं डान्स चालू केलेलं आहे त्यांनी आणि गाणं पण खूप छान आहे. पण मी पूर्ण गाणं नाही वाजवणार कारण की आपल्या चॅनलवर कॉपीराईट येऊन जाईल म्हणून. आणि तुम्ही समजू शकता मी गाणं का बरं नाही वाजवतोय. माझे मित्र मागून म्हणत होते म्हणे ते शूटिंग करते ते काळ्या कपड्यावाल्यांना हटव म्हणे. मी म्हणलं यार मी एवढा मोठा नाही झालो म्हणलं अजून त्यांना हटू शकतो म्हणलं मी म्हणलं. जो है अलबेला मत लेनो वाला जिसकी दीवानी ब्रिज की है बाला वो किसना है वो किसना है वो किसना है वो किसना है जो है अलबेला मत लेनो वाला जिसकी दीवानी ब्रिज की है बाला. लगेच जबरे हनुमान या पथकाने थर लावण्याची तयारी केली आणि ह्या पथकाने खूप छान थर लावले कारण की त्यांच्याकडे अनुभवी माणसं खूप चांगले होते आणि त्यांनी अशी परंपरा जपलेली आहे. श्री जबरे हनुमान गोविंदा पथक थर लावायला सुरुवात झालेली आहे. 58 वर्षांची परंपरा यांनी इथे जपलेली आहे आणि खरं तर कौतुक वाटतं सगळ्याच श्रीकृष्ण प्रेमींचं की आज इथे या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात. बोला हाथी घोडा पालखी आवाज येऊ द्या. हाथी घोडा पालखी. पहिला दुसरा आणि तिसरा थर देखील लागलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमचा प्रेम आणि तुमचा उत्साह या ग्रुपला गरजेचा आहे आणि नक्कीच शहरामध्ये 6 थर गोविंदा पथक लावत आहेत आणि जबरे हनुमान एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या पाहिजे. मग लगेच माझे मित्र भेटले म्हणे आपण डान्स करू म्हणलं. चला म्हणलं आपण डान्स करू म्हणलं आणि छोटीशी क्लिप डान्सची. हर्ष गोविंद पथकाचे आगमन झाले आणि लगेच त्यांनी थर लावण्याची तयारी केली आणि त्यांनी पण 5 थर लावलेले. प्लीज खाली आणि याच्यानंतर कोणतं खाली उतर व्हाईट साईडवाला चला खाली उतरा त्या बोर्ड पासून बाजूला व्हा. चला भैया झाड तुटणार आहे नाही दादा. आपण झाड तर लावले नसाल पण तोडू राहिले यार तुम्ही झाड. रस्त्यावर कोणी उभं राहायचं नाही. समोरच्या बाजूला या. चला रोडवर ट्रॅफिकला अडचण होईल असं कोणी उभं नका राहू. विनंती आहे सर्वांना. चला चला रस्त्यावर उभं नका राहू कोणी. चला खाली उतरा. खाली उतर. चला लाल शर्ट खाली उतर बघा. वा व्हेरी नाईस. हर्षनगर गोविंदा पथक 1 मिनिट. हर्षनगर गोविंदा पथक यांचं आगमन झालेलं आहे आणि थर लावायला सुरुवात झालेली आहे. अध्यक्ष गणेश नोड आपले खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच गर्दी किती होती क्रांती चौकाला. तर मी तिथून आलो लवकरच कारण की गर्दी खूप वाढत होती आणि खूप साऱ्या टीम आलत्या मित्रांनो. छान छान टीम आलत्या. त्यांनी मस्त थरबीर लावले. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड होतोय. मी भेटतो तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा.